सुंदर अशी बॅट चौकार म्हटला जाईल तो विकासने मारलेला आहे. कोरेगाव संघाचा हा बॅट्समन आणि त्यांनी दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल चौकार मारलेला आहे. पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारून आपल्या टीममध्ये 6 रनांची भरत घातलेली. बघूया चौथा चेंडू घेऊन येत आहे तो राहुल ऑफसाईडच्या दिशेने कटवला. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण धावा देण्याचा चान्स आणि चान्स हुकलेला आहे. नक्कीच चांगला असा थ्रो होता परंतु यष्टीरक्षकाला विकेट किपरला चेंडू स्टंप करता आला नाही. एकच धाव. लास्ट बॉल टू गो. राहुल 4 बॉल. पहिला षटकार दुसरा डॉट चौकार 2-1. पाहूया सुंदर चेंडू डॉट चेंडू नक्की उसळता चेंडू बॅटरला समजला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवला. पॉवर प्लेचं षटक चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली कोरेगावकडून. पाहूया डोंगरपाडा संघाचा ओपनर बॉलर थोडंसं कमबॅक करताना. पाहूया या चेंडूवर किती धावा खर्च करते. डेड बॉल होतो. पंचांचा इशारा. पाहूया पुन्हा राहुल होते आपल्या बॉलिंग मार्कवर. पाहूया सुंदर अशी बॉलिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे. वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरं पक्षामध्ये कुरेगाव संघाचा नितीनचा काय फटका म्हणता येईल. तुफान फटका. एक लेग साईडच्या दिशेने स्वीप केलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अर्धा डझन धावा संघाच्या खात्यात. उडा दिया परिंदा गिरा दिया स्टँड काय फटकेबाजी करते नितीन. आपल्या संघासाठी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करते. पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू मोहनचा कशा प्रकारे मारा करतोय. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने पटेला चेंडू चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक षटकार. 4. हर हर महादेव 4. पाहूया मोहन काहीसं मार्ग षटक टाकत आहे आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी.
पाहू पाहूया मोहनचा पुढचा चेंडू नितीनसाठी पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न काहीसा ग्राउंड शॉट म्हणता येईल एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न मिसफिल पाहायला भेटते परंतु बॅकअप चांगला आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल डोंगरपाडा संघाकडून नक्की 2 धावांचा चान्स होता परंतु एकाच धावावर समाधान जातो स्ट्राईकला विकास पाहूया चांगला बॅटर आहे पाहूया काय करतो आपल्या संघासाठी आणि मला वाटते नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण झालेली आहे लेग बायच्या स्वरूपात थोडंसं कमबॅक करताना मोहन आपल्या संघासाठी पाहूया नितीन गेला स्ट्राईकला मोठी फटकेबाजी करते चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्या बॅटमधून प्रेक्षकांच्या नजरेस पाडतो पाहूया या चेंडूचा सामना कशा प्रकारे पुन्हा फुल चेंडू आणि मला वाटतं वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडवांच्या दिशेने चांगला फटका लोंगांमध्ये मारलेला संघासाठी 4 धावा अतिशय विस्फोटक फटकेबाजी दोन्ही बॅटर कडून संघासाठी पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय महागडे षटक असून षटक आपल्याला पाहायला भेटतोय पुन्हा मिसफिल पाहायला भेटतो एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय की नाही पाहूया दुसऱ्या धावेसाठी आणि एका धावावर समाधान 31 धावा 2 ओव्हर संपल्यानंतर वाढती धावसंख्या बुलेट ट्रेन प्रमाणे धावत आहे नक्कीच 15.5च्या सरासरीने धावा येथे काढलेल्या आहेत त्या बेलगावकुरे संघाच्या बॅटरने नक्कीच अशा प्रकारची धावगती राहिली तर मोठी धावसंख्या येते 62-65 धावा सेट होतील अजून 12 चेंडू बाकी आहेत पाहूया या 12 चेंडू मध्ये किती धावा नितीन आणि विकास आपल्या संघासाठी ठेवतोय काय टार्गेट सेट करतोय नक्कीच कर्णधाराकडून मोठे टार्गेट सेट करण्यासाठी ओपनर बॅटरना सांगितलं असेल आणि तशाच प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटत आहे कुरेगाव संघाकडून नक्कीच डोंगरपाडा संघाला कमबॅक करावं लागेल चांगला लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू टाकावे लागतील कारण या खेळपट्टीवर मोठी टार्गेट चेस होत नाही बॉलिंगसाठी अतिशय अनुकूल असे खेळपट्टी बनवलेली आहे गुड लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू टाकले तर चांगल्या बॅटरला सुद्धा धावा निघत नाहीत पाहूया बॉलरने पाहूया तुकाराम काय करतोय आपल्या संघासाठी गुड लाईन लेंथ मध्ये चेंडू टाकतोय का देतोय स्लॉट मध्ये सुंदर चेंडू म्हणता येईल एक धाव पूर्ण पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतोय की नाही आणि मला वाटतं नक्कीच विकासला दिले स्ट्राईक पाहूया एक विस्फोटक बॅटर बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी मोठी धाव संख्या उभारण्यात टाकीदेवगाव संघा विरुद्ध मोठे योगदान विकासने दिले होते फुल चेंडू पाहूया म्हणा तसा फटका मारण्यात अपयश आलं एकदा पूर्ण पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावताय की नाही दुसऱ्या धावेसाठी धावलेला आहे 2 धावा कंप्लीट केले रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा अन्यथा रिव्ह्यू
आता रिव्ह्यू घेता येणार नाही. एकच रिव्ह्यूची सोय आहे दोन्ही संघांसाठी. चांगला फटका म्हणता येईल ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जातो वन बाउन्स फोर. काय फटका म्हणता येईल. एक चांगला शॉट आपल्या प्रेक्षकांना पाहायला भेटला तो विकासच्या बॅटमधून. लाजवाब फटका म्हणता येईल. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने पेटवलेला चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय सुंदर अशी बॅटिंग आपल्याला विकास करून पाहायला भेटत आहे. नक्कीच एक चांगला बॅटर आणि चांगला मोठा संघ कुरेगाव संघ इगतपुरी तालुक्यातला नावाजलेला संघ. त्याचा चेंडू पुन्हा चेंडू येतो वाईड. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येईल. षटकार. नक्कीच चांगला फटका म्हणता येईल. अर्धा डझन धाव आपल्या संघाच्या खात्यात. मोठी धाव संख्या. पाहूया चांगला फटका म्हणता येईल. चेंडू जातो वन बाउन्स आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एका जावरचं मैदान पाहूया. एक धाव कंप्लीट. वाढती धावसंख्या झालेली 46. 46 धावा मागला असं षटक आपल्याला पाहायला भेटत आहे बॉलर कडून. लास्ट बॉल टू गो. कशा प्रकारे मारा करतोय. चांगला लाईन आणि नेट मध्ये चेंडूचा मारा करावा लागेल. पुन्हा हाफ टप्प्याचा चेंडू आणि सुंदर असा बॉलिंग थ्रू मध्ये चेंडू पकडला आणि निर्धाव चेंडू डॉट चेंडू. पाहूया शेवटचा चेंडू षटक. शेवटची ओव्हर कशा प्रकारे हाताळतोय बॉलर. नक्कीच कमबॅक करायला लागेल. चांगली बॉलिंग करायला लागेल डोंगरपाडा संघाला. अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. ती 15.33च्या सरासरीने धावा काढत आहे नितीन आणि विकास. पाहूया शेवटचा हाणामारीचं षटक हिट करण्याची ओव्हर. पाहूया कशा प्रकारे चेंडू टाकतोय. नक्कीच गुड लाईन आणि लेंथ मध्ये मारा करावा लागेल. अतिशय सुंदर फटकेबाजी. ओपनर बॅटिंग. ओपनर आतापर्यंत विकेट भेटलेली नाही डोंगरपाडा संघाला. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय. नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल कारण एक मोठं टार्गेट सेट होते. मोठं टार्गेट चेस करताना प्रेशरमध्ये बॅटिंग करावी लागते. पाहूया शेवटचं षटक. एक चांगला बॉलर
नामदेव आला बॉलिंग साठी. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय, ब्लॉक होल्ड करतोय तो यारकर मारा करतोय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा बॉलिंग कडे. पाहूया प्रेशर मध्ये चेंडू टाकण्यासाठी आलेली आहे. फुल चेंडू झेल वाजवण्याचा चान्स आणि नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. थोडस कमबॅक करताना दिसतोय नामदेव आपल्या संघासाठी. माईक एक सुवर्ण संधी देतो. यानंतर 5 धावांची पॅनल लाईव्ह करण्यात येईल. 85 वाद घालू नका दोन्ही बॅटर. नितीन काय बोल नका. मोठा फटका मारलाय. 6 धावा आपल्या संघासाठी. पाहूया थोडस कमबॅक करताना दिसला होता परंतु एक शॉट मध्ये चेंडू फेकला आणि चेंडू भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच सुंदर अशी फटकेबाजी विकास आपल्या बॅटमध्ये प्रेक्षकांना दाखवतोय. काय तुफान फटकेबाजी चाललेली आहे. पाहूया चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटते बेलगाव कुरे संघाकडून. पुन्हा चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. कमबॅक करताना दिसतोय नामदेव आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर षटक हाताळताना दिसते. 3 चेंडू 6 धावा खर्च केला. एक स्लॉट मध्ये चेंडू टाकला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा थोडस कमबॅक करताना दिसते. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली आहे ती नामदेव कडून. पाहूया आतापर्यंत अतिशय सुंदर चेंडू, झेल वाजवण्याचा चान्स आणि मला वाटतं एक चांगला झेल टिपलाय. काय लाजवाब झेल मानता येईल. नक्कीच मोठा फटका विकासच्या रूपानं बेलगाव कुरे संघासाठी आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो तो बॅटमन नेम हर्षद. लेफ्ट हँड बॅटर हर्षद काय करतोय आपल्या संघासाठी. पाहूया मागच्या सामन्यामध्ये चांगले फटकेबाजी केलेली होती. पाहूया शेवटचं षटक, महत्वाचं षटक हाताळले नामदेवने. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला भेटलेली आहे. एक चेंडू स्लॉट मध्ये टाकला होता परंतु 3 चेंडू अतिशय सुंदर टाकलेले आहेत. 2 चेंडू डॉट, 1 विकेट आणि 1 षटकार या ओव्हर मध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटलेला आहे. आता लेफ्ट हँड बॅटर जाते. हर्षद काय करतो आपल्या संघासाठी. नक्कीच चांगले षटक म्हणता येईल, कमबॅक केलेला आहे. पाहूया हे 2 चेंडू कशा प्रकारे टाकतोय. नक्कीच गुड लाईन आणि लेंथ मध्ये मारा करताना दिसतोय. आणि विकेट धाव बाद झालेला आहे. पाहूया एक धाव घेण्याच्या प्रयत्नात. अतिशय सुंदर बॉलिंग, लास्ट बॉल टू गो. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली नामदेव कडून. अशा प्रकारचा मारा दुसऱ्या बॉलरांना करता आला नाही. मिडल ऑफ बॅट मध्ये चेंडू टाकले, स्लॉट मध्ये चेंडू आणि चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली नितीन आणि विकास कडून. पाहूया स्ट्राईकला घेतले, स्ट्राईक आपल्याकडे नितीनने. पाहूया एक मोठी फटकेबाजी करण्यात यश आलेले होते. नितीन गेला स्ट्राईकला. पाहूया नामदेव
वर संपले का? पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय नामदेव. हाफ टप्प्याचा चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर होईल. षटकार. अर्धा डझन धावा संघाच्या खात्यामध्ये. एक विस्फोटक बॅटिंग आपल्याला नितीन कडून पाहायला भेटली होती. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. किती झाले? किती रन झाले? 55 धावांचं टार्गेट असेल. पेनल्टी 4 धावांची. पाहतो ते 70 धावा सुद्धा 4 ओव्हर मध्ये चेस होतात. 55 धावांचं काही मोठं टार्गेट नाही. चांगली बॅटिंग केली तरी टार्गेट सहज चेस होते. पाहूया पहिलं षटक एक महत्वाचं षटक असेल. पाहूया बॅटर पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळते. डोंगरपाडा संघ त्वरित बॅटिंग साठी आपले ओपनर फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. ओपनर बॅटर पाहूया 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच डोंगरपाडा संघाच्या ओपनर बॅट्समन कडून 20 धावांचे 18-15 धावा तरी पॉवर प्ले आपल्या नावावर करावा लागेल, कारण मोठे टार्गेट आहे. जर पॉवर प्ले आपल्या बाजूने झुकवला तर नक्कीच नंतरच्या 18 चेंडूमध्ये सहज टार्गेट चेस होते. पाहूया बॅटिंग साठी जाते ते जर्सी नंबर 75 आणि जर्सी नंबर 08 किशन आणि रवी. पाहूया केशव आणि रवी जाते. पाहूया स्ट्राईक कोण घेतो. बॉलर नेम विकास. पहिलं षटक घेऊन येतो तो विकास आणि लिंक आहे ITC इगतपुरी टेनिस क्रिकेट अशी यूट्यूब लिंक आहे. ही लिंक आपण आपल्या मोबाईलवर यूट्यूब चॅनलवर सर्च करू शकता आणि घर बसल्या जारूर हर हर महादेव जारूर खुर्द येथे चाललेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपला घर बसल्या मोबाईलवर आणि घरामध्ये रेंज असेल तर TV लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. हर हर महादेव ग्रुप जारूर खुर्द येथे चाललेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा. पाहूया विकास पहिला षटक हाताळते. सरपंच चषक जारूर खुर्द आणि स्ट्राईकला गेला केशव साठी पहिलं पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर. काय चेंडू टाकला लाजवाब चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू पूर्णपणे बॅटरला चकमा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरवला. चांगली बॉलिंग करताना आपल्याला विकास
मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर षटक टाकलेलं होतं. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक असते आणि 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतात, त्यांचा पुरेपूर फायदा उठवण्याचा चान्स असतो बॅटरला. पण शांतपणे बॅटिंग करताना सुंदर कट केला आहे आणि मला वाटतं थोडस मिसफील झालेलं होतं. एकाच धावावर समाधान, एकाच धावावर समाधान मानलेलं आहे. काय चेंडू मारा केलेला आहे. पाहूया बॅटिंग साठी जातो तो मोहन आणि डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आणि संघ येऊन झाल्यास सेकंड घ्यायचा आहे मित्रांनो, सहकार्य करायचा. युट्यूब प्रेक्षेपण चाललेलं आहे. विजेता संघ आणि हरलेला संघ कोणी असो हस्त आंदोलन करायचं आहे. पाहूया फुल चेंडू चांगला कटवला, सुईधागा शॉट म्हणता येईल. चेंडू जातो सीमारेषेकडे. पाहूया 2 फिल्डर चेंडूच्या मागे, 1 बाउन्स. पाहूया हा गेला 4. चांगला सुईधागा शॉट मारलेला होता आणि संघासाठी महत्वाच्या 4 धावा आपल्या संघासाठी मोहनच्या बॅटमधून आलेले आहेत. मोठा असं टार्गेट चेस करायचं आहे. पाहूया खेळामध्ये हार जीत होत असते. कोणताही संघ जिंकला तरी सामना संपल्यानंतर हस्त आंदोलन करायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू विकासचा मोहनसाठी हप्ताप्याचा चेंडू, म्हणावा तसा फटका मारता आला नाही. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतो. षटक संपलेला आहे. पहिलं षटक संपल्यानंतर वाढती धावसंख्या झालेली आहे. 1 विकेट, 1 गडी बाद, 5 धावा. अतिशय सुंदर अशी बॉलिंग आपल्याला पाहायला भेटली बेलगावकुरे संघाकडून, विकासकडून. पॉवर प्ले संपलेला आहे आणि आता 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल. पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवते कर्णधार. स्पीडअप घ्यायचा आहे. यानंतर पेलच्या फायनलचा सामना खेळवायचा आहे. पाहूया सहकार्य करायचं आहे. दोन्ही टीम 6 वाजून गेलेले आहेत, नाहीतर 2-3 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. पेलच्या फायनलचा आधीच उशीर झाला. पाहूया नितीन येतो दुसरं षटक घेऊन. पाहूया
पाहूया केशव काहीसा शांतपणे फलंदाजी करतोय. नक्कीच एक तुफान खेळी करावी लागेल जर संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर. पाहूया अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. नक्कीच गुड लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू. नक्कीच स्पॉट मध्ये चेंडू देत नाही नितीन. पाहूया केशव काहीसा शांतपणे. नक्कीच विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. मोठं असं टार्गेट सेट केलेलं आहे. ते टार्गेट सेट करायचं असेल तर चौकार आणि षटकार मारावे लागतील. परंतु एकच चौकार आलाय मोहनच्या बॅटमधून. पाहूया केशवचा पुढचा चेंडू सुंदर कट केला. पाहूया चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी धावत आहे. पंचांचा इशारा येतोय चौकार. सरपंच चषक झारूड खुर्द. नक्की चांगला कट केलेला शॉट सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. नितीन येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. काहीसा सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय. पुन्हा एक चांगला फटका प्रेक्षकांच्या नजरेस ऑफसाईडच्या दिशेने. सुंदर कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. पाहूया 2 धावा कंप्लीट. धाव बाद होण्याचा चान्स. 2 धावा कंप्लीट केलंय. पाहूया मोठे टार्गेट सेट केलेलं आहे आणि ते टार्गेट जर यशस्वी पूर्ण करायचं असेल तर मोठी आतिषबाजी करायला लागेल चौकार आणि षटकारांची. पाहूया एक चांगले फटके मारत आहे तो केशव. पुन्हा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि काय सुंदर फटका सीमारेषेच्या बाहेर. सुंदर अशी बॅटिंग करतोय केशव आपल्या संघासाठी. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल कारण 12 चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी केली तर मोठे टार्गेट चेस झालेलं आहे. आपण अशा स्पर्धेमध्ये पाहतोय एखादी ओव्हर चांगली बॅटरने खेळून काढली तर मोठे टार्गेट चेस होते. पुन्हा चांगला फटका आणि तितकंच थर्ड अंपायरचा इशारा केलाय तो अंपायरने. पाहूया तिसऱ्या पंचासाठी दाद मागितलेली आहे. धाव बाद का नॉट आउट. वाढती धावसंख्या झालेली ती 15 धावा. 17 धावा. लास्ट बॉल टू गो. पुन्हा चांगला ऑफसाईड तटेला चेंडू. पाहू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला भेटलेलं आहे. थोडासा गच्चा थ्रो म्हणता येईल. 3 धावा कंप्लीट केलाय. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट मून आणि रवीकडून. पंचांचा इशारा येतो. ओव्हर संपलेला आहे. 2 षटक संपल्यानंतर वाढती धावसंख्या झालेली होती 20 धावा. 12 चेंडू 35 धावा. काही मोठे आव्हान नाही. 17.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. पाणी पाहूया 12 चेंडू 42 धावा सुद्धा चेस झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करतो रवी आणि मोहन. नक्कीच मिडल ऑफ बॅट मध्ये चेंडू जर घेतले तर
चांगलं हे महत्वाचं षटक असेल. पाहूया घेते का 20 धावा. सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील मोहनच्या बॅटकडे. 20 धावा पूर्ण. 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35. 17.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. पाहूया एक महत्वाचं षटक बॅटिंगसाठी. पाहूया बेलगाव कुरे संघाकडून कोण येतो बॉलिंगसाठी. नक्कीच मिडल ऑफ बॅट मध्ये जर चेंडू घेतले चांगले चेंडू 2-3 षटकार खेचले तर सामनाची बाजू काहीशी डोंगरपाडा संघाकडे झुकताना दिसेल. पाहूया परंतु काय करतो बेलगाव कुरे संघाचा बॉलर. आणि पाहूया पूर्णपणे संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर मोहनला चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मोहनच्या बॅटकडे आहेत. पाहूया मोहन काय करतो आपल्या संघासाठी. बॉलर नेम पाहूया किरण. पाहूया मागच्या सामन्यामध्ये किरणवर चांगले चौकार षटकार मारलेले होते. पाहूया आता कशा प्रकारचे गोलंदाजी करतोय. नक्कीच एक चांगले बॅटर मोहन क्रीजवर उभा आहे. परंतु सुंदर असा चेंडू टाकला बॉलिंग थ्रो फॉलो थ्रो मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण आणि डॉट चेंडू निर्धाव चेंडू. नक्कीच मिडल ऑफ बॅट मध्ये चेंडू घ्यावे लागतील. डान्सिंग ट्रॅक करून षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. रिव्हर्स स्वीप मारावे लागतील. मॅक्सवेल सारखी बॅटिंग करावी लागेल टार्गेट जर चेस करायचं असेल तर. परंतु सुंदर कमबॅक करताना हाफ टप्प्याचा चेंडू चांगला कट केलाय. पाहूया चेंडू जातो सीमारेषेकडे. 2 फिल्डर चेंडू मागे धावत आहेत आणि पंचांचा इशारा येतो. फोर. सरपंच चषक फोर म्हणता येईल याला. पाहूया अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच 2-3 चौकार एखादा षटकार प्रत्येक ओव्हर मध्ये मारावा लागेल. तो मोहनला. पाहूया पुढचा चेंडू चांगला ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला होता चौकार संघासाठी. पाहूया किरणचा पुढचा चेंडू मोहनसाठी. सुंदर असा फटका परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि त्याचा फायदा घेतला आहे तो बॉलरने. एका धावावर समाधान. मोहनला म्हणावा तसा फटका मारता आला नाही. नक्कीच चांगला चेंडू आला होता बॅट पट्ट्यामध्ये परंतु म्हणावा तसा शॉट गेला नाही. नक्कीच चांगला असं षटक टाकते. पाहूया 3 चेंडू मध्ये 2-1 षटकार तरी मारावे लागतील. 3 चेंडू मध्ये मोठे टार्गेट चेस करायचे असेल तर. पंचांचा इशारा येतो वाईड. रिव्ह्यू संपलाय. पाहूया नक्कीच पाहूया लवकर सामना सुरू करायचा. पंच आधीच उशीर झालाय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे सामना करतो. नक्कीच चांगला चेंडू कट केला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. नक्की सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. नक्कीच 2 धावा संघासाठी वाचवल्या त्या फिल्डरांनी. करावं तेवढं कौतुक कमी आहे या क्षेत्ररक्षकाचे. नक्कीच चांगलं योगदान देतोय संघासाठी. 100% योगदान देतोय. परंतु बॅट्समन काहीसा चौकार षटकार मारत नाही. नक्कीच रिव्हर्स स्वीप जर फटका मारला असता तर चेंडू सीमारेषेकडे गेला असता परंतु ते स्किल काही बॅटर मध्ये दिसत नाही. पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच ओपनर बॅटर परंतु अजून एकही षटकार त्याच्या बॅट मधून आलेला नाही. हा एक चेंडू. पाहूया डबल सिंगलचा प्रयत्न असेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. पाहूया धाव देण्याचा चान्स आणि मला वाटतं सुंदर बॅकअप. 2च धावांवर समाधान. डाबर पुढं
लास्ट बॉल टू गो. पाहूया घेतोय का मिडल ऑफ मध्ये, टाकतोय का गावा षटकार आणि वाढवतोय का सामन्याची रंगत. पाहूया ओपनर बॅट्समन, परंतु म्हणावी तसे फटकेबाजी या बॅट्समन कडून पाहायला भेटली नाही. पक्षामध्ये विकास आणि नितीन आतिषबाजी केली षटकार चौकारांची आणि मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. चांगला औषध पटवलेला चेंडू दापूर दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. नक्की धावा देण्याचा चान्स होता. धाव 2 धावा कंप्लीट. पंचांचा इशारा येतो. षटक संपलेला आहे. 3 षटक संपल्यानंतर वाढती धावसंख्या झालेली होती. 32 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 6 चेंडू 23 धावा, 6 चौकार मारावे लागतील. पाहूया या ग्राउंडवर गंगाराम याने 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारलेले होते. धारूर संघाचा प्लेयर पाहूया मारतोय काय ते. मून 4 एक चौकार आणि 2 एक षटकार या खेळपट्टीवर. 1 ओव्हर मध्ये 37 धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि 1 ओव्हर मध्ये 29 धावा सुद्धा आलेल्या आहेत. पाहूया मोहन कडून किती षटकार ठोकतोय. नक्कीच बॅक टू बॅक 3 षटकार सामन्याची दिशा बदलवू शकतात आणि बॅक टू बॅक 2-3 चेंडू सामना फिल्डिंग कडे आणू शकतात. हाफटापाचा चेंडू म्हणा तसा फटका मारता आला नाही. 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं बॅटरने पूर्णपणे आशा सोडून दिलेली आहे असं वाटतंय. नक्कीच मोहनकडून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. त्याला जर साथ भेटली असती तर नक्कीच वेगळे चित्र प्रेक्षकांना पाहायला भेटलं असतं. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गुड लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटले नाही. डोंगरपाडा संघाकडून स्लॉट मध्ये चेंडू दिले. विपक्षामध्ये गुड लाईन आणि लेंथ मध्ये मारा केला ते बेलगाव कुरे संघाने. मला तसा फटका मारण्यात अपयश आलेला आहे. पूर्णपणे मिस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. पंचांकडे दाद मागत आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू. नॉट आउट. लवकरात लवकर सुरुवात करायचं मित्रांनो. यानंतर होणारा सामना 3 षटकांचा असेल. पाहूया लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 6:15 वाजलेले आहेत. अतिशय पाहूया पंचांचा इशारा काय येतो. नो बॉल. नक्कीच पाहूया मूनला एक गोल्डन चान्स आलेला आहे आणि एक पळून अशा प्रकारे 2 धावा आलेल्या आहेत. बायच्या स्वरूपात 1 आणि नोची 1 फ्री हिट असेल. पाहूया नक्की चांगले षटक आलेले होते परंतु मूनला आणि केशवला काही बॅटिंग करता आली नाही. या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करता आली नाही. नक्कीच चांगला चेंडू होता. मिडल ऑफ बॅट मध्ये घेण्यात अपयश आलं बॅटरला आणि पूर्णपणे सामना आता बेलगाव कुरे संघाच्या बाजूने झुकताना दिसतो. 1 पाऊल फक्त विजय समीप आलेला हा संघ. काय बॉलिंग केली. नक्कीच चांगला हिट करण्याचा प्रयत्न बॅटर पूर्णपणे चकमा दिलेला आहे आणि मला वाटतं नक्कीच येथे डॉट चेंडू संघासाठी घातक ठरले. डोंगरपाडा संघासाठी काही मोठे टार्गेट नव्हतं परंतु डॉट चेंडू आले. त्याच्या पक्षामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी जर आपल्याला डोंगरपाडा संघाकडून पाहायला भेटले असते तर नक्कीच सामन्याचं चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. काही मोठे टार्गेट नव्हतं परंतु ओपनर बॅट्समन क्रीजवर उभा राहिला. त्याच्याकडून काही चौकार षटकार गेले नाही. पक्षामध्ये मोहनकडून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली. हवेत चेंडू. पाहूया झेल वाढवण्याचा चान्स. झेल टिपण्यात अपयश. पंचांचा इशारा येतो. सामना